नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे मी तो ओपन कॅटेगरीसाठी बनवत आहे. ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनी आपण कशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्यायचे आहेत, कोणत्या वर्गासाठी आपण दिलेले प्राधान्यक्रम हे सेफ असू शकतात. इतर ज्या कॅटेगरी आहेत की ज्यामधील जागा ज्या आहेत त्या कमी आलेल्या आहेत, मग त्या कॅटेगरीमधील अशी कोणते उमेदवार आहेत आणि कोणत्या वर्गासाठी आपण इकडे प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. त्यासोबतच ओपन कॅटेगरीमध्ये 1ली ते 5वी, 6वी ते 8वी आणि 9वी 10वी कोणत्या विषयांसाठी किती कट ऑफ लागू शकतो, कितीपर्यंत तो सेफ असू शकतो, मग कोणत्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेला प्राधान्यक्रम दिला पाहिजे, कोणत्या विद्यार्थ्यांनी नगर परिषदेला प्राधान्यक्रम दिला पाहिजे, कुणी महानगरपालिका आणि आदिवासी आश्रमशाळा या कशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे आणि कोणत्या मार्कवरचे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आपण त्या ठिकाणी मुलाखतीची सुद्धा तयारी करायची आहे. अशा सर्व पद्धतीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अत्यंत कमी वेळेमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ ओपन कॅटेगरीसाठी आपण बनवत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर त्यामधल्या एकूण उमेदवारांची संख्या जर आपण बघितली तर महिला उमेदवारांची संख्या, पुरुष उमेदवारांची संख्या आहे 1020. हे फक्त पुरुष उमेदवार आहेत. तर महिला उमेदवारांची संख्या आहे 26,475. ठीक आहे, एवढ्या आहेत त्या महिला उमेदवार आहेत. यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण उमेदवारांची संख्या किती आहे तर 36,496 हे सगळे उमेदवार या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत. आता इतर कॅटेगरीमधले उमेदवार जे यामध्ये येतील ते कोणते आहेत बघा. एसटी कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तर 23 उमेदवार हे 150 प्लस आहेत. त्यानंतर एससी कॅटेगरीमध्ये 143 उमेदवार 150 प्लस आहेत. मग समोर जर आपण बघितलं तर एसबीसी मधील 29, ईडब्ल्यूएस मधील 71, एससीबीसी मधील 246, व्हीजे कॅटेगरी मधील 30, एनटीबी मधील 31, असा सगळ्या कॅटेगरींचा जर विचार केला तर साधारणतः 1725 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 150 प्लस मार्क आहेत. हे सुद्धा सगळे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधील आहेत. म्हणजे हे सुद्धा यांचे 100% निवड जी ओपन कॅटेगरीमध्ये होऊ शकते. म्हणजे हे विद्यार्थी आपण ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर करू शकतो. आता केवळ ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर 150 पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या उमेदवारांची संख्या जर आपण बघितली तर ती 350 एवढी आहे. ठीक आहे, तर 130 पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या उमेदवारांची संख्या आहे 2002. ठीक आहे, आता आपल्याला या शिक्षक भरतीमध्ये ओपन साठी एकूण जागा किती आहेत तर 5,970 एवढ्या जागा आहेत की ज्या पोर्टल मार्फत भरल्या जाणार आहेत. यामध्ये 1ली ते 5वीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. त्यानंतर 6वी ते 8वीच्या जागा आहेत. याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि सोशल सायन्सच्या जागा आहेत आणि मॅथमॅटिक्स सायन्सच्या जागा आहेत. त्यानंतर 9वी 10वीच्या जागा आहेत. बरोबर आहे. आता ह्या ज्या मी 5,970 जागा सांगितलेल्या आहेत ह्या विदाऊट इंटरव्ह्यू साठी आलेल्या आहेत. ठीक आहे, जिल्हा परिषदेला विदाऊट इंटरव्ह्यूला. बरोबर आहे. आता मी तुम्हाला वर्ग वाईज कट ऑफ सांगतो की ओपन कॅटेगरीमध्ये जर आपण अप्लाय करत असाल तर कधीपर्यंत कोणत्या वर्गासाठी स्कोअर हा सेफ असेल. ठीक आहे, म्हणून थोडंसं आपण काळजीपूर्वक बघितलं पाहिजे असं मला वाटते. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर 1 ते 5चा विचार केला तर 120 पेक्षा अधिक मार्क असलेले जेवढे काही उमेदवार असतील तर ते ओपन कॅटेगरीसाठी इलिजिबल राहतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये काही डाऊट नाहीये. 120 पेक्षा अधिक मार्क असले की तर तो 1 ते 5 साठी ओपन साठी येऊन जातो. याच्यामध्ये काही एक शंका नाहीये. पुढे जर आपण बघितलं 6वी ते 8वी 120 प्लस ज्या विद्यार्थ्यांचे मार्क आहेत आणि विषय त्यांचा हिंदी आहे तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी ओपन साठी येतील. पुढे जर आपण बघितलं तर 125, 123 ते 125 मार्कांच्या वर जर आपण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी इंग्लिश विषयासाठी ओपन कॅटेगरीमध्ये येऊ शकतात. समोर जर आपण बघितलं तर 115 मार्क पेक्षा जास्त असणारे जे विद्यार्थी आहेत तर ते मराठीसाठी इलिजिबल ओपन कॅटेगरीमधून होऊ शकतात. यानंतर जर आपण बघितलं तर पुढचा जो वर्ग आहे तो फक्त मॅथमॅटिक्स सायन्सचा. तर मॅथ सायन्स मध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांची संख्या अधिक आहे आणि दुसरं अत्यंत महत्वाची बाब म्हणजे काय, उमेदवारांची संख्या जास्त आहे परंतु जागांची संख्या खूप कमी आहे. म्हणून या ठिकाणचा कट ऑफ हा 130 प्लस जाण्याची शक्यता आहे ओपन कॅटेगरीसाठी. आता समोर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी 130 जाऊ शकतो, 140 जाऊ शकतो, 150 जाऊ शकतो. ठीक आहे का नाही, म्हणजे याच्या पुढचाच आकडा जाईल. याच्या खाली तर येणेच नाही ओपन कॅटेगरीसाठी. 130 मी तसं खूप कमी सांगतोय, परंतु काही ठिकाणी ह्या आकडा इकडे कमी येण्याची शक्यता आहे. आता बघा, तुम्ही जर 1 ते 5 साठी पात्र असाल, 120 मार्क असतील कोणत्याही कॅटेगरीमध्ये, तर तुम्ही या ठिकाणी ओपन मध्ये जर ओपनच्याही जागा असतील तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा. आता आपण जर सगळी पवित्र पोर्टलची एकंदरीत प्रणाली बघितली, उपलब्ध जागांचं प्रमाण बघितलं तर या कॅटेगरीसाठी खूप कमी जागा आल्या. व्हीजे साठी जागा नाही आहेत,
NT साठी जागा नाही आहेत, त्याच्यानंतर SBC प्रवर्गासाठी जागा नाही आहेत आणि त्याचबरोबर OBC साठी जर बघितलं तरी तुलनेनं कमी आहेत. परंतु सगळ्या विद्यार्थ्यांना जे आहे जागा उपलब्ध झालेल्या आहेत, म्हणजे प्रेफरन्सेस आलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना जर समजा 110 120 प्लस मार्क असतील तर तुम्ही ओपन कॅटेगरीसाठी अप्लाय करा. आणि इतरही जे विद्यार्थी की ज्यांना आता जागाच नाही आलेल्या आहेत तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नाही, कारण की आपल्याकडे दुसरा त्या ठिकाणी ऑप्शन नाही आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना 120 पेक्षा कमी मार्क आहेत, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ते जर 1 ते 5 साठी पात्र असतील, ठीक आहे, तर त्यांची लागण्याची शक्यता आहे इकडेच 1 ते 5 साठी. परंतु 120 पेक्षा जास्त मार्क आहेत, परंतु त्यांच्याकडे जी इलिजिबिलिटी आहे ती 6वी ते 8वी आणि 9वी 10वी साठी जर असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपली मुलाखतीची तयारी सुरू ठेवावी. ठीक आहे, म्हणजे ते जे 50 तुम्हाला प्राधान्यक्रम निवडायचे आहे तर ते थोडंसं व्यवस्थित निवडा, त्याकडे सुद्धा लक्ष द्या. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, आता मी तुम्हाला एक सोपी कार्यपद्धती सांगतो, त्या कार्यपद्धतीचा तुम्ही अवलंब करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी बघा, तुम्हाला YouTube वरती खूप मार्गदर्शक भेटत आहेत, त्यामुळे तुमची सुद्धा संभ्रमाची अवस्था ही निश्चितच आहे. पण मला असं वाटतं की 10 जणांचं ऐकल्यापेक्षा कोणत्या तरी एकाच गुरुचं ऐका. अन्यथा काय होईल की ताप आणि सर्दीसाठी 5 डॉक्टरांचं औषध घेतलं तर तुमची ताप आणि सर्दी जाईल, परंतु सोबत 4 बिमाऱ्या घेऊन येसाल, एवढ्या गोळ्यांचा ओव्हरडोस तुमच्या बॉडीवरती होईल. म्हणून कुणाचं तरी एकाच ऐका. माझं ऐका असेल तर माझं ऐका, भानुशाताईचं ऐका असेल तर त्यांचं ऐका, रेहमान सरचा ऐका असेल तर कोणताही एकच गुरु पकडा. तुम्ही जर म्हणसाल की 17 गुरु करतो तर लक्षात घ्यायचा तुमच्या डोक्याचा भुगा झाल्याशिवाय राहणार नाही. आता माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही ज्यावेळेस एखादी ऍड बघता तर त्या ऍड मध्ये सुरुवातीला तुम्हाला प्रवर्गनिहाय सगळ्या जागा दिसतात, तर त्यामध्ये समजा एखादा विद्यार्थी आहे ओबीसी मधला, तर त्या उमेदवारांनी कोणत्या गोष्टी बघायला पाहिजेत असं मला वाटते. जर समजा एखादी जिल्हा परिषदेची जागा आहे, सपोज जिल्हा परिषद अमरावतीची तुम्ही ऍड बघत आहात, तर त्याच्यामध्ये 4-5 रकाने करून घ्या की जिल्हा परिषद अमरावतीमध्ये जर तुम्ही 1 ते 5 साठी एलिजिबल असाल तर त्याच्यासाठी एकूण जागा किती आहेत, समजा 439 जागा असल्या उदाहरणार्थ. 6वी ते 8वी साठी जर समजा मॅथ सायन्स तुमचा विषय असेल, समजा तिथे 37 जागा आहेत. ठीक आहे, अशा 2 गोष्टी तुमच्या समोर आल्यात. 1 ते 5 साठी सुद्धा एलिजिबल आहात, 6वी ते 8वी साठी सुद्धा एलिजिबल आहात आणि एवढ्या जागा आहेत. तर तुम्हाला काय करायचं माहितीये का, सुरुवातीला बघा ओपन कॅटेगरीच्या समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त किती जागा आहेत. मग बघा, तुम्हाला जर समजा महिला असेल तर ओपन फिमेल साठी किती जागा आहेत ते बघा. याच्यानंतर जर समजा तुम्ही म्हटलं प्रमाणे ओबीसी मध्ये आहात तर ओबीसी साठी समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त किती जागा आहेत ते बघा. आणि तुम्ही जर ओबीसी महिला असाल तर मग ओबीसी फिमेल साठी किती जागा आहेत ते बघा. असं लिहून घ्या एकदा, ओपनच्या जागा, मग ओपन फिमेलच्या जागा, मग कॅटेगरीच्या जागा आणि कॅटेगरी फिमेलच्या जागा. जर तुम्ही महिला नसाल तर तुम्हाला याचं काही काम नाही. ठीक आहे, समांतर आरक्षणासाठी जर असेल तर तरी सुद्धा हे ओबीसी फिमेल आणि ओपन फिमेल मी जे लिहिलं त्याच्या ठिकाणी तुम्ही तुमची जागा लिहा, म्हणजे ओबीसी प्रकल्पग्रस्त, ओपन प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, आणि मग तुमच्या कसं होईल लक्षात येईल. म्हणजे बघा, काल एक माझ्याकडे विद्यार्थी आला, त्याला 150 मार्क होते. त्याने एका ठिकाणी बघितलं की माझ्या मॅथ सायन्स साठी 89 जागा आहेत, तो खुश होता. मग आम्ही काय बघितलं, त्याला म्हटलं ओपनच्या जागा तिथे बघा किती आहेत, ते म्हणलं 6 जागा आहेत. मी म्हटलं काही हरकत नाही. आता म्हटलं ओबीसीच्या जागा बघ किती आहे, तर तिथं 2 जागा होत्या. जागा 89 आहे तो, पण ओपन साठी किती आहेत 6, ओबीसी साठी किती आहेत 2. माझी जर कॅटेगरी ओबीसी असेल तर मी हे जे 89 जागा आहेत त्याच्यापैकी 89 जागांसाठी एलिजिबल आहे का, तर नाही, मी फक्त 2 जागांसाठी एलिजिबल आहे. जास्तीत जास्त किती जागांसाठी एलिजिबल आहे, 6. मग ह्या गोष्टी बघा तुम्ही प्राधान्यक्रम देत असताना. मग समजा एखादी दुसरी संस्था आहे किंवा शाळा आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या विषयाच्या 5 जागा आहेत, जशा 89 होत्या आता 5 आहेत, आणि ओपन साठी 6 जागा आहेत आणि ओबीसी साठी 3 आहेत. मग तुम्हाला प्राधान्यक्रम कुठं द्यायला पुरते, जिथे 89 जागा आहेत तिथे की इथे द्यायला परवडते. अशा पद्धतीने तुम्ही प्राधान्यक्रम निवडा. ही गोष्टी कोणी सांगणार नाही, बारीक सारीक गोष्टी आहेत, परंतु याच्याकडे सर्वसामान्य अभियोजनाधारकांचं दुर्लक्ष होते. एकच गुरु निवडा कोणीतरी आणि त्यांच्यानुसार ऐका. हे बघा, आम्हाला काही तुम्हाला बॅचेस विकायच्या नाहीयेत, त्याच्यामुळं अर्धी माहिती द्यायची, अर्धी थांबून ठेवायची, त्याच्यासाठी मग बॅच जॉईन करा असं आम्ही म्हणणार नाही. मुळामध्ये हा शिक्षक भरतीचा धंदा सुरू आहे, काही लोकांनी मांडलेला आहे, पण त्यांनी तुमच्या जीवावर मांडलेला आहे आणि तुम्ही काही एवढे दूधखोळे नाही आहेत. मला माहिती आहे, ह्यांचा जर धंदा सुरू चांगला असेल तर तो तुमच्यामुळे सुरू आहे, हे तुमच्याकडनं अपेक्षित नाही आहे. तुम्ही स्वतःची बुद्धिमत्ता गहाण ठेवू नका कोणाकडेही, स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करा. आणि मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचे प्राधान्यक्रम निवडण्यासाठी कोणाला 50 प्राधान्यक्रम आले, कोणाला 40 आले, कोणाला 30 आले, हे प्राधान्यक्रम निवडण्यासाठी तुम्हाला अरेंज करण्यासाठी जर एखाद्या गुरुची आवश्यकता पडेल तर माफ करा, तुम्ही गुरु होण्याच्या लायकीचे नाही आहात. धन्यवाद.